सगळं जेवण माझं झालंय आणि आता सर्वात शेवटी मी करायला ठेवलं त्या म्हणजे भाकऱ्या. आणि भाकरीचं कसं आहे ना, एक खाल्ली तरी मन तृप्त होऊन जातं, कारण चपात्या आपण 2-3 खाल्ल्या ना तरी असं वाटतं अजून एखादी चपाती हवी होती आपल्याला, भाजी चांगली असेल तर. पण भाकरीचं असं आहे ना, एक जरी खाल्ली तरी खूप छान वाटतं, मस्त असं पोट भरून जातं. तर आज मी करणार आहे उकड काढलेल्या पिठाची भाकरी. तर मी तुम्हाला दाखवते आणि माझी पद्धत कशी आहे भाकऱ्या करण्याची ती देखील दाखवते तुम्हाला. चला तर सुरुवात करूया. इथे मी 1 पेला तांदळाचं बारीक पीठ घेतलेलं आहे आणि 1 पेला पाणी घेतलंय. पाण्याला छान उकळ आली की गॅसची फ्लेम बंद करायची. याच्यामध्ये तांदळाचं पीठ ओतायचं आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटासाठी तसंच ठेवायचं. 5 ते 7 मिनिटं झाल्यानंतर उकड एका भांड्यात काढून घ्यायची आणि छानपैकी गरम गरम असतानाच ती मळून घ्यायची. जेवढी तुम्ही मळाल तेवढी आपली भाकरी मऊ लुसलुशीत असे होते. तर इथे माझी उकड छान मळून झालेली आहे आणि मी आता पॅन ठेवून घेते आपल्या भाकऱ्या भाजण्यासाठी. भाकऱ्या भाजताना मी काही थापत नाही. मी असा जेव्हा शॉर्टकटच करते. मी जशा आपण चपात्या लाटतो तशा पद्धतीनेच चपात्या लाटते आणि थापण्याचा माझा विचार असतो, पण मला तेवढ्या अशा थापायच्या भाकऱ्या जमत नाही. सर्वात शेवटी जी भाकरी असते ना ती मात्र मी थापून करण्याचा प्रयत्न करते. पण ह्या ज्या आपण लाटून करतो ना भाकऱ्या, त्या आपण तशाच होतात, अगदी मस्त मऊ लुसलुशीत होतात आणि छान फुगतात देखील. आणि मेन म्हणजे ना त्याच्यावर कुठला डाग नसतो, अगदी सफेद शुभ्र अशा पांढऱ्या शुभ्र भाकऱ्या आपल्या तयार होतात. तर भाकऱ्या माझ्या झाल्यात आणि भाकऱ्या करता करता एवढं गरम झालं, तुम्हाला सगळ्या दिसत असेल माझा चेहरा. तर चला उद्या एका छानशा मिनी ब्लॉग मध्ये भेटेन. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.